आणि ज्या नेपाळमधील सरकारी ज्या शिक्षण संस्था आहेत त्या हायटेक केल्या. खरं तर नेपाळचं सर्वप्रथम आम्ही कौतुक करतो. मग या राज्यात, या देशात का होत नाही, या राज्यात का होत नाही? शाहू फुले आंबेडकर यांच्या या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये का होत नाही? तुम्ही जनतेच्या हितासाठी, तुम्ही जनतेच्या चांगले निर्णय घेण्यासाठी सत्तेत आलं म्हणता ना. सुरत ते गुवाहाटी, गुवाहाटी करून सुरतला गेला तुम्ही आणि तिथं सत्ता स्थापन केली. नंतर ना अजित पवार पण फुटून गेले. आम्ही जनतेच्या हितासाठी आलो म्हटला महाराष्ट्राच्या. मग कुठं आहे तुमचं महाराष्ट्राचं जनतेचं हित? आज सरकारी शाळा जवळजवळ तुम्ही बंद करत चाललेला आहे कितीतरी शेकडोनं, आणि खाजगी शाळेला प्राधान्य देता. का तर खाजगी शाळा याच आमदार, याच खासदाराच्या, याच मंत्र्याच्या, यांच्या बगल बच्च्यांच्या आहेत ना. म्हणून तर तुम्ही खाजगी शाळेला प्राधान्य द्यायला आणि सरकारी शाळा बंद करायला. जरा नेपाळकडून तुम्ही शिका काहीतरी. थोड्या दिवस या राज्यातले जे आमदार आहेत ना 288 आणि वरच्या सभागृहातले, विधानसभेच्या सभागृहातले असतील वरच्या, जरा नेपाळचा दौरा करून या आणि त्यांनी कसा निर्णय घेतला बघा आणि जरा त्यांच्याकडून काहीतरी शिका. जर तुम्हाला राज्य व्यवस्थित चालवायचे, जर शाहू फुले आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून, यांच्या विचारधारेतून तुम्हाला राज्य चालवायचंय, तर नेपाळकडून तुम्ही थोडंफार शिका. नेपाळ या देशाचं खरोखर आम्ही आभारी आहे, धन्यवाद देतो. त्यांनी शिक्षण क्षेत्राला सर्वात प्रथम प्राधान्य दिलं. धन्यवाद.